नमस्ते, मी अनिता. विहाज योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आज आपण कमरेभोवती जी चरबी जमा झाली ती कमी करण्यासाठी आपल्याला रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया. अनेक लोकांचे हातपाय खूप बारीक असतात. तुमच्या इतर बॉडी पार्टपेक्षा कमरेभोवतीच खूप फॅट दिसते. कपडे घातल्यावरती ते तुम्हाला जाणवतंय. तर ती कमी करण्यासाठी आज आपण एकदम सोपी बसल्या बसल्या कोणती योगासने आपल्याला करता येतील ते पाहूया. आजची सर्व योगासने बसून आहेत. जर तुमचे पाय खूप दुखत आहेत, तुम्हाला उभा राहून खूप त्रास होतोय, तर तुम्हाला ही योगासने अतिशय उपयोगी आहेत. ही योगासने तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही सहज करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे, जेवण केल्यानंतर 3 ते 4 तासानंतर तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाहीये. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला असं मॅटवरती बसायचं आहे. तुम्हाला जसं बसायला कम्फर्टेबल असेल तसं बसायचं आहे. जर तुम्ही पाय एकदम समोर घेऊन बसत असाल, तुम्हाला व्यवस्थित मांडी घालून बसता येत नसेल तरीसुद्धा बसू शकता, किंवा तुमची कंबर खूप दुखते तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून जरी बसला तरीसुद्धा चालेल. ओके. सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरा हात आपल्याला फक्त पाठी घ्यायचा आहे. जास्तीत जास्त उजव्या हाताने आपल्याला गुडघ्याला पकडायचं आणि पोटाला कमरेला आपल्या पीळ द्यायचं आणि बॅक शोल्डर पाहायचं. इथे पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. एक 5 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे या पद्धतीने. परत दुसऱ्या हाताने आपल्या दुसऱ्या अपोजिट नीला पकडायचं आणि बॅक शोल्डर पाहायचं. इथे आपल्या पोटावरती आणि कमरेवरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय, तो फक्त आपल्याला फील करायचा आहे. एक 5 सेकंद होल्ड करा. बीपी असणाऱ्या, शुगर असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. याचे तुम्हाला रोज 10 काउंट करायचे आणि तुमची कमरेवरची चरबी लवकर कमी करायची. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. प्रचंड प्रमाणात आपल्या इथे कमरेवरती ताण येतोय, त्यामुळे तुमची वाढलेली कंबर लवकर याने कमी होते. जास्तीत जास्त आपल्याला हाताने नीला पकडायचं आणि पीळ द्यायचं आपल्या कमरेला. बॅक शोल्डर पाहायचंय. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करा. सुरुवातीला तुम्ही रोज करायला लागला की मग तुम्हाला पण माझ्यासारखं जमणार आहे. आजचे सर्व व्यायाम प्रकार बसून आहेत, त्यामुळे बसल्या बसल्या सहज होतील असे हे व्यायाम प्रकार करून तुम्ही तुमची वाढलेली कंबर लवकर कमी करू शकता. रिलॅक्स, नजर समोर. नेक्स्ट मध्ये आपल्याला हाताचा आपला कोपरा आहे, तिथून ती हाताची बोट आहे तिथपर्यंत खाली हात आपला मॅटला टच करायचा आहे. दुसरा हात आपल्याला कानावरून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमचा मॅटला टच होत नाही, इथपर्यंत जरी होत असला तरी सुद्धा चालेल. परत अपोजिट साईड पण सेम. कोपऱ्यापासून बोटापर्यंत हात पूर्ण आपल्याला मॅटला टच करायचा आहे. दुसरा हात कानावरून घ्यायचा आहे. इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. थोडंसं हळूहळू खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आणि मॅटला बोट हाताची टच करायचे, तरच तुम्हाला प्रॉपर इकडे एक साईड स्ट्रेचिंग होते, पूर्ण फील करायचं आहे. याचे पण तुम्हाला मोजून 10 काउंट रोज करायचे. आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. आणि प्रचंड प्रमाणात आपल्याला इकडे एक साईडला स्ट्रेचिंग होतंय, त्यामुळे तुमची कमरेवरती चरबी जी आहे ती लवकर कमी होते. त्यामुळे न विसरता तुम्हाला हे आसन सुद्धा रोज करायचं आहे. खूप इझी आहे. एवढं जरी झालं तरी सुद्धा खूप स्ट्रेचिंग फील होतंय. आणि ज्यांचा हात खाली मॅटला टच होतो त्यांचं अतिउत्तम. तुम्ही पण हळूहळू रोज करा. तुमचा पण हात असा पूर्ण खाली मॅटला टच होणार आहे हळूहळू, आणि तुमच्या कमरेवरची पूर्ण फॅट कमी होणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात साईडला घ्या. नमस्कार स्थिती. एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे, फिरवायचे. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचे. हळूहळू एक साईड स्ट्रेचिंग करायचं आहे, खाली वाकायचं जास्तीत जास्त. इथे पण तुम्हाला एक साईड प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण फील करायचा. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जितकं तुम्ही खाली वाकू शकताय तितकं खाली वाकायचं. जर तुम्हाला जास्त वाकता येत नाही, इतकं होत असेल तरी सुद्धा चालेल. जितकं तुम्हाला होतंय तितकं खाली वाकायचं आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. हात वरती सरळच ठेवायचे, एल्बोज आपले. तर अगदी 8 दिवसामध्येच तुम्हाला तुमची कंबर बारीक झालेली दिसणार आहे. त्यामुळे न विसरता रोज करा, लगेच तुमची कंबर बारीक होणार आहे. रिलॅक्स.
नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त, जेवढी तुमची हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. प्रॉपर इथे थाईज वरती ताण येऊ द्या. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक साईड स्ट्रेचिंग करायचं, कमरेतून खाली वाकायचं, हाताची पायाची बोटं टच करायचे. या पद्धतीने श्वास भरत आपल्याला खाली जायचं, हाताची पायाची बोटं टच करा, श्वास वरती. तर तुमचा हात जास्त खाली जात नाही इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. सुरुवातीला याचे तुम्हाला एक 10 काउंट करायचे. 4 5, जास्तीत जास्त हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करा. 6 7 8 9 आणि 10. परत अपोजिट साईड पण आपल्याला सेम 10 काउंट करायचे. कमरेतून खाली बघा एका बाजूला इकडे जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. एक 10 काउंट करायचे आपल्याला. 1 2 3 4, जास्तीत जास्त खाली वाका, प्रॉपर स्ट्रेचिंग फील होतंय. 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरत आपल्याला वरती यायचं. नेक्स्ट मध्ये परत जे आपल्या दोन्ही पायामधलं हळूहळू अंतर कमी झालं ते जास्तीत जास्त घ्यायचं. कमरेतून थोडंसं आपल्याला पुढे वाकायचं आणि अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करा. हाताची पायाची बोट आपल्याला टच करायचे. हे कंटिन्यू आपल्याला 30 सेकंड रोज करायचं. हे सुद्धा साईड फॅट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्त्वाचं आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. खूप सोपे आहेत आजची योगासने आणि खूप इफेक्टिव्ह आहेत आपली साईड फॅट कमी करण्यासाठी. जर तुमच्या हाताची पायाची बोटं टच होत नसेल, इथपर्यंत जरी हात येत असतील असे, तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमते तसं हळूहळू करायचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुमच्याने होणार आहे. येत नाही म्हटलं तर मग तुम्हाला काहीच जमणार नाही. या पद्धतीने करा, हळूहळू परत पुढे करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे. या पद्धतीने दोन्ही पाय समोर घ्या, बॅक स्ट्रेट ठेवा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, राईट वाला लेग नी मध्ये फोल्ड करायचं, अपोजिट हँडनी पकडायचं, एल्बोजनी नीला आतमध्ये खेचा जास्तीत जास्त. पूर्ण इथे पोटाला कमरेला पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं. मान आपली फिरवायची आणि बॅक शोल्डर पाहायचं आणि एल्बोजनी म्हणजे कोपराने आपल्या गुडघ्याला आतमध्ये खेचा जास्तीत जास्त आणि मान फिरवायचे, पाठचा खांदा पाहायचा. याने सुद्धा आपल्या इथे कमरेवरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. आणि ज्या लोकांना बीपीचा शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. परत अपोजिट लेग नी मध्ये फोल्ड करा, अपोजिट हँडनी पकडायचं, एल्बोजनी नीला आतमध्ये घ्यायचा, बॅक शोल्डर पहा, पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला हे आसन होल्ड करायचं आहे. पूर्ण इथं कमरेला पोटाला पीळ बसू द्या. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट वाला लेग नी मध्ये फोल्ड करायचा, लेफ्ट नीच्या बाजूला ठेवायचा. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, परत कोपराने आपल्या गुडघ्याला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त, तरच तुम्हाला इथे पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसणार आहे. सुरुवातीला जे आपण आसन केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये जास्त स्ट्रेचिंग फील होणार आहे. बॅक शोल्डर पहा. हे आसन सुद्धा शुगर असणाऱ्या, बीपी असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती कमरेवरती ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकताय, 1 मिनिट करू शकताय, कोणी 30 सेकंड करू शकतोय, 15 सेकंड होल्ड करू शकताय, तितक्या वेळ तुम्हाला हे आसन होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. परत अपोजिट लेग नी मध्ये फोल्ड करा, अपोजिट नीच्या साईडला ठेवा, अपोजिट हँडनी पकडा, बॅक शोल्डर पहा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचे, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि दुसरा हात कानावरून घ्यायचा, जास्तीत जास्त खाली वाका आणि कानावरून हात घेतलेला पूर्ण आपल्याला खाली मॅटला टच करायचं.
पूर्ण इकडे जो काय एका बाजूला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे। परत आपल्याला उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरा हात कानावरून घ्यायचा आहे। जर तुमचा खाली मॅटला टच होत नाही इथपर्यंत तरी होत असेल तरी सुद्धा चालेल, थोडं थोडं हळू जास्तीत जास्त खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। जितका तुमचा हात होतो त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुम्हाला प्रॉपर एक साईड स्ट्रेचिंग फील होणार आहे आणि तुमची वाढलेली कंबर लवकर कमी होणार आहे या पद्धतीने। आणि ज्यांचा हात खाली मॅटला टच होतो ते अतिउत्तम, ज्यांचा टच होत नाही त्यांना काही हरकत नाही, हळूहळू तुम्ही सुद्धा रोज करा, तुम्हाला सुद्धा असं जमणार आहे। नसेल सुरुवातीला जमेल इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल, जसं तुम्हाला जमते तसं हळूहळू करायचं आणि तुमची वाढलेली कमरेभोवती जी चरबी आहे ती तुम्हाला लवकर कमी करायची। याची पण तुम्हाला एक 10 काउंट रोज मोजून करायचे। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, याच्यामध्ये आपल्याला हाताची पायाची बोटं टच करायचे आणि डोकं पूर्ण एक साईड खाली आपल्याला मॅटला टच करायचं। परत श्वास भरत वरती यायचं, परत हाताची पायाची बोटं टच करा आणि पूर्ण खाली डोकं आपलं मॅटला टच करायचं। याचे आपल्याला रोज करताना 10 काउंट करायचे। भूनमनासन आहे हे आसन, भूमीला आपण नमन होतं याच्यामध्ये। आणि तुमच्या याने पोटाला कमरेला पीळ बसतो, त्यामुळे तुमच्या पोटाची कमरेची चरबी लवकर कमी होते ह्या आसनाने। आता आपण जी सर्व आसन पाहिली त्याने तुमच्या पोटाची सुद्धा चरबी कमी व्हायला खूप उपयुक्त आहेत हे आसन। हाताची पायाची बोटं टच करायचे, डोकं पूर्ण आपल्याला एक साईड खाली टच करायचं, परत हाताची पायाची बोटं टच करा, श्वास भरत खाली जायचं, श्वास सोडत वरती या। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा, डाव्या खांद्यावरती ठेवायचं, दुसऱ्या हाताने कोपऱ्याला पकडायचं, जास्तीत जास्त खाली खेचायचं, जितक्या वेळ तुम्ही खेचू शकता तितकं खाली खेचायचं आणि एक 5 सेकंड होल्ड करायचं। परत दुसरा हात वरती घ्या, दुसऱ्या खांद्यावरती घ्या, अपोजिट हॅन्ड एल्बोजला पकडा आणि खाली खेचा। जो काय एका बाजूला ताण येतो तो पूर्ण फील करा। साईड फॅट कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे। याचे पण तुम्हाला एक 10 काउंट करायचे रोज करताना। प्रचंड प्रमाणात त्याने आपल्या साईड फॅटवरती ताण येतो, त्यामुळे तुमची कमरेवरची चरबी लवकर कमी होते। हे आसन करता करताच तुम्हाला जाणवणार आहे। जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला पूर्ण बॅलन्स आपल्या गुडघ्यांवरती करायचं आणि आपल्याला याच्यावरती काही योगासने करायचे। मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा, लॉक करा आणि मानेच्या पाठी ठेवायचे या पद्धतीने। आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कमरेतून खाली वाकायचं जास्तीत जास्त, राईट साईड लेफ्ट साईड, जितकं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाका। ज्यांना पूर्ण गुडघ्यावरती बॅलन्स होत नाही तर तुम्ही असं बसू पण शकता, उजवीकडे डावीकडे या पद्धतीने पण करू शकता। ज्यांचा बॅलन्स होतोय गुडघ्यावरती त्यांनी या पद्धतीने करायचं, जास्तीत जास्त खाली वाका या पद्धतीने। याचे एक तुम्हाला एक 10 काउंट करायचे रोज करताना। जो काय एका बाजूला प्रचंड प्रमाणात ताण येतो इकडे तो आपल्याला पूर्ण फील करायचं। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि उजवा हात घ्यायचा आपल्याला जास्तीत जास्त पाठी आणि डाव्या पायाला टच करायचं। परत हात समोर घ्या, उजव्या पायाच्या टाचेला टच करायचे, समोर घ्या। याचे तुम्हाला एक 10 काउंट करायचे, त्याने तुमच्या पूर्ण पोटाला कमरेला वेळ बसतोय तो पूर्ण फील करा। अपोजिट हॅन्डने अपोजिट लेगला फक्त टच करायचं। खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे। लगेच तुमची कमरेवरची चरबी कमी होणार आहे हे आसन जर तुम्ही रोज केलं तर। याचे एक तुम्हाला असे 10 काउंट करायचे रोज करताना। करता करताच खूप छान आपल्या पूर्ण कमरेला पीळ बसतोय।
रिलॅक्स. आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत आणि तुमच्या कमरेभोवती वाढलेली चरबी लवकर कमी करायची आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.